नाशिकमध्ये सुद्धा मतदान होणार आहे उद्या आणि त्या संदर्भात आपण बोलूया। प्रतिनिधी किरण ताजणे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, नाशिकमध्ये नेमकं काय वातावरण पाहायला मिळतंय, कशी लगबग आहे मतदान केंद्रांवर साहित्य पोहोचवण्याची वगैरे? लोकशाहीचा हा उत्सव आहे आणि त्याच उत्सवाचा एक भाग म्हणजे मतदान प्रक्रिया आणि याच मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची मोठी जबाबदारी असते आणि त्यासाठीची लगबग आता सध्या नाशिकमध्ये बघायला मिळते। नाशिक लोकसभा मतदारसंघ असेल, दिंडोरी लोकसभा मतदारसंघ असेल आणि राहिलेला धुळे लोकसभा मतदारसंघाचा जवळपास 3 मतदारसंघ हे नाशिकमध्ये येत असतात आणि त्या अनुषंगानं आता या सगळ्या शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी जे शासकीय प्रतिनिधी असतात त्यांना मतदान होण्यासाठीचं जे साहित्य आहे त्याचं वाटप केलं जात आहे। थेट दृश्यांमध्ये मी दाखवतो की या ठिकाणी जे मतदान केंद्रावरील शासकीय प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे शासकीय अधिकाऱ्यांकडनं या सगळ्या संदर्भामध्ये जे लागणारं साहित्य आहे, EVM मशीन असेल किंवा VVPAT असेल, या सगळ्यांची या ठिकाणी पूर्तता केली जाते। पोलीस बंदोबस्तामध्ये ही पूर्तता केली जाते आणि एकूणच जर बघितलं तर साहित्यांचं जे वाटप करण्यात आलेलं आहे त्यासाठीचं ही ठिकठिकाणी टेबल यंत्रणा करण्यात आलेली आहे, त्याद्वारे या ठिकाणी हे साहित्य वाटप केलं जातं। एकूणच उद्याच्या दिवशी होणारी मतदान प्रक्रिया ही सुरळीत पार पाडावी, कायदा सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उद्भवू नये, कुठलाही व्यत्यय या सगळ्या मतदान प्रक्रियेमध्ये येऊ नये यासाठीची खबरदारी शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून घेतली जाते आणि त्याचाच एक भाग म्हणजे आता सध्याच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचं शासकीय जे प्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे या मतदान प्रक्रियेसाठी लागणारे जे साहित्य आहे त्याचं वाटप केलं जात आहे आणि उद्याच्या दिवशी जी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे ती कशी यशस्वी करता येईल आणि तिला कुठलाही व्यत्यय येणार नाहीये याची खबरदारी या ठिकाणी घेतली जाते। निश्चित। आणि नाशिक दिंडोरीमध्ये होणाऱ्या या सगळ्या मतदानासंदर्भातले अपडेट्स उद्या सुद्धा तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद किरण, दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।